पुण्याला तुम्ही कसे ओळखता? धावपळीचं शहर, गर्दीचे रस्ते, बाजारपेठांमधला गजबजाट आणि सतत काहीतरी नवीन करण्याची घाई, बरोबर ना? पण याच धावपळीच्या शहराच्या अगदी मधोमध एक अशी जागा आहे जिथे वेळ अक्षरशः थांबतो, जिथे तुमच्या पावलांचा आवाजही तुम्हाला ऐकू येतो आणि इतिहासाच्या भिंती तुमच्याशी बोलू लागतात. चला, आज आम्ही तुम्हाला पुण्यातल्या अशाच एका शांत पण तितक्याच महत्त्वाच्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. पुण्यातील येरवडा परिसरात असलेला इटालियन शैलीचा प्रभाव असलेला भव्य आगा खान पॅलेस. आज आपण ज्या भव्य वास्तूकडे एक ऐतिहासिक स्मारक म्हणून पाहतो, तिच्या जन्माची कहाणी खूप वेगळी आणि प्रेरणादायी आहे. गोष्ट आहे 1892 सालची. त्यावेळी पुण्यावर भीषण दुष्काळाचं सावट होतं. हजारो लोकांचे रोजगार गेले होते. अनेक कुटुंब अन्नासाठी वणवण भटकत होती. अशा परिस्थितीत लोकांना काम मिळावं आणि त्यांच्या घरात चूल पेटावी या एकाच उदात्त हेतूने सुलतान मोहम्मद शाह आगा खान तिसरे यांनी या पॅलेसचं बांधकाम सुरू केलं. त्या काळात सुमारे 12 लाख रुपये खर्च करून आणि हजारो लोकांना रोजगार देऊन ही वास्तू साधारण 5 वर्षात उभी राहिली. हा राजवाडा वैयक्तिक वापरासाठी नव्हता, तर समाजावर आलेल्या संकटात मदतीचा हात म्हणून बांधला गेला होता. विचार करा, ज्या वास्तूचा पायाच करुणेवर आणि मानवतेवर रचला आहे, ती किती पवित्र असेल. सुरुवातीला याला येरवडा पॅलेस म्हणूनही ओळखलं जायचं. पण हा पॅलेस केवळ एक सुंदर वास्तू म्हणूनच नाही, तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून ओळखला जाणार होता. हे तेव्हा कुणाला माहीत होतं? वर्ष होतं 1942. संपूर्ण भारतात भारत छोडो आंदोलनाचा वणवा पेटला होता. ब्रिटिश सरकार हा लढा दडपण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतं. याच काळात 9 ऑगस्ट 1942 रोजी ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी, त्यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी, त्यांचे स्वीय सहाय्यक महादेवभाई देसाई आणि सरोजिनी नायडू यांना अटक करून याच आगा खान पॅलेसमध्ये नजरकैदेत ठेवलं. जो पॅलेस कधी लोकांना आधार देण्यासाठी बांधला गेला होता, तोच आता देशाच्या सर्वात मोठ्या नेत्यांसाठी तुरुंग बनला होता. 9 ऑगस्ट 1942 ते 6 मे 1944 या कालावधीत गांधीजी आणि त्यांचे सहकारी या पॅलेसच्या भिंतीआड बंद होते. हा गांधीजींच्या आयुष्यातला शेवटचा तुरुंगवास ठरला. या काळात पॅलेसच्या बाहेर देश स्वातंत्र्यासाठी लढत होता आणि आत गांधीजी आपल्या विचारांनी आणि लेखणीने या लढ्याला दिशा देत होते. या वास्तूच्या खोल्या, वरांडे आणि इथली प्रत्येक वस्तू त्या ऐतिहासिक क्षणांची साक्षीदार आहे. आगा खान पॅलेसचा प्रवास फक्त ऐतिहासिक घटनांपुरता मर्यादित नाही, तो त्यागाच्या आणि बलिदानाच्या कथांनी ओथंबलेला आहे. या वास्तूने भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील काही सर्वात भावनिक आणि दुःखद क्षण अनुभवले आहेत. नजरकैदेत असताना अटकेच्या अवघ्या 6 दिवसांनंतर 15 ऑगस्ट 1942 रोजी गांधीजींचे विश्वासू सहकारी आणि उजवा हात मानले जाणारे महादेवभाई देसाई यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. हा गांधीजींसाठी एक खूप मोठा वैयक्तिक धक्का होता. त्यानंतर सुमारे 1.5 वर्षांनी 22 फेब्रुवारी 1944 रोजी कस्तुरबा गांधींनी याच पॅलेसमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या दीर्घकाळ आजारी होत्या आणि नजरकैदेतला ताण त्यांची प्रकृती सहन करू शकली नाही. असं म्हणतात की कस्तुरबांनी गांधीजींच्या मांडीवरच प्राण सोडले. एकाच तुरुंगवासात आपल्या 2 सर्वात जवळच्या व्यक्तींना गमावण्याचं दुःख गांधीजींनी याच वास्तूच्या भिंतीआड सोसलं. त्यामुळेच हा पॅलेस केवळ एक ऐतिहासिक स्थळ नाही, तर ते एका राष्ट्रीय स्मृतीचं पवित्र स्थान बनलं आहे. आज पॅलेसच्या सुंदर बागेत कस्तुरबा गांधी आणि महादेवभाई देसाई यांच्या समाध्या आहेत. पुढे गांधीजींच्या अस्थींचा काही भागही येथे आणून त्यांची स्मृती जपली गेली आहे. चला, आता या राजवाड्याच्या आत एक फेरफटका मारूया
ही भव्य वास्तू सुमारे 19 एकरच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेली आहे आणि आजही सुंदर नीटनेटकी बागांनी वेढलेली आहे, जिथे फिरताना एक वेगळीच शांतता जाणवते. पॅलेसमध्ये प्रवेश करताच मोठमोठे व्हरांडे, उंच छत आणि इटालियन संगमरवरी फरशी आपलं लक्ष वेधून घेते आणि संपूर्ण इमारतीभोवती असलेला सुमारे 2.5 मीटर रुंदीचा कॉरिडॉर हे या वास्तूचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. पॅलेसच्या आत गेल्यावर तुम्हाला गांधीजींच्या जीवनाशी संबंधित अनेक वस्तू पाहायला मिळतात. त्यांचा चरखा, त्यांनी वापरलेल्या वस्तू, छायाचित्र आणि त्या सगळ्या वस्तू पाहताना असं वाटतं की आपण त्या काळाच्या अगदी जवळ उभे आहोत. इथल्या काही ठिकाणी गांधीजींच्या मूर्ती इतक्या जिवंत वाटतात की क्षणभर खरंच असं वाटतं ते इथेच बसले आहेत आणि आपण त्या काळात परत गेलो आहोत. 1969 मध्ये प्रिन्स करीम आगा खान चौथे यांनी गांधीजी आणि त्यांच्या तत्वज्ञानाबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ही वास्तू भारतीय जनतेला समर्पित केली. पुढे येथे गांधी स्मारक आणि संग्रहालय उभारण्यात आलं, जिथे गांधीजींच्या जीवनातील महत्त्वाच्या क्षणांची छायाचित्र, वस्तू आणि आठवणी जपून ठेवल्या आहेत. इथे फिरताना इतिहासाला प्रत्यक्ष स्पर्श करत असल्याचा भास होतो. तर मित्रांनो, हा होता आगा खान पॅलेसचा प्रवास. एक असा प्रवास जो केवळ एका वास्तूचा नाही, तर भारताच्या इतिहासाच्या एका महत्त्वाच्या पर्वाचा आहे. ही जागा केवळ दगडबेटांनी बांधलेली एक इमारत नाही, तर हे भावनांचं, त्यागाचं आणि शांतीचं प्रतीक आहे. पुण्याच्या गजबजाटापासून दूर हे ठिकाण आपल्याला केवळ ऐतिहासिक माहिती देत नाही, तर स्वतःच्या आत डोकावण्याची एक संधी देतं. आणि खरं सांगायचं झालं तर आपल्या मुलांना इतिहास फक्त पुस्तकात दाखवण्यापेक्षा एकदा इथे आणून दाखवणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण इथे इतिहास फक्त वाचायला नाही, तर अनुभवायला मिळतो. मी तुम्हाला नक्की सांगेन, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही पुण्यात असाल तेव्हा या जागेला आवर्जून भेट द्या. या भिंतींचा आवाज ऐका, या मातीचा सुगंध अनुभवा आणि त्या महान आत्म्यांना आदरांजली वाहा, ज्यांनी आपल्या भविष्यासाठी आपलं वर्तमान समर्पित केलं. तुम्ही या पॅलेसला कधी भेट दिली आहे का? किंवा या जागेबद्दल ऐकून तुम्हाला काय वाटतं? तुमचा अनुभव आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिज्युअल प्रवास आवडला असेल आणि इतिहासाच्या अशाच कथांमध्ये तुम्ही रमत असाल, तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या प्रवासासोबत. धन्यवाद.